माहिती ना साहेब, जर अचूक झाली पुढच्या वेळेस अशी चूक होणार नाही, मी गॅरंटी देतो ना तुम्हाला. बसा ना तुम्ही, बसा बसा. हो बस. बसा. यावेळेच फक्त हप्ता चुकला, आणि तसं मॅनेजर साहेबांना मी सांगितलं होतं ना, काही झालं तरी पुढच्या आठवड्यात नाही, सोमवारी तुमचा हप्ता क्लिअर करून टाकतो ना. ते काही बोलले नाहीत का तुम्हाला? हो, निरोप दिला होता मी तसा त्यांना. साहेब, आतापर्यंत बँकेकडून जेवढं लोन घेतलं ना तेवढं वेळच्या वेळी फेडलं बघा मी. फक्त यावेळेस माझं पेमेंट लेट झालं म्हणून हप्ता भरायला उशीर झाला, आणि ती होईलच साहेब. तुम्ही एवढा त्रास घ्यायची गरज नव्हती. मामरे, बोला ना साहेब. हो तर मी माफी मागतो तुमची. अहो ऐकून तरी घ्या मामरे. हे बघा, मी तुमच्याकडे हप्ता मागायला आलेलो नाहीये, नोकरी मागायला आलो. गंमत करताय साहेब तुम्ही. अहो मामरे, मी खरंच सांगतोय. अहो, असं काय करता साहेब? तुम्ही अर्जुन कवठेकर, तुम्ही माझ्या कंपनीत काम करणार. मामरे, तुम्हाला जे वाटतंय ना, म्हणजे हे बघा, तुमचा गैरसमज झालाय. मी अर्जुन कवठेकर नाहीये, आणि मी आता जे काही बोलतोय ना ते प्लीज सिरियसली घ्या, प्लीज. मला खरंच काम हवंय तुमच्याकडे. अहो साहेब, पण वगैरे काही नाही. हे बघा, मी अर्जुन आहे, फक्त अर्जुन, आणि तोच अर्जुन तुमच्याकडे काम मागायला आला. हे कसले भास होत आहेत मला. राधे राधे, कुठलंच काम ठेवत नाही आधे आधे. तुम्हाला वहिनी. अरे काय रे तू, विसरला होय इतक्यात गरिबांना? वहिनी असं नको ना बोलू. अरे अरे वेड्या, रडू नको काय. अरे हम रोते नहीं दूसरों को रुलाते संघटनेचे अध्यक्ष असिस्टंट काय झाले आज? मी सगळं जाऊ दे वहिनी, मला सांग तू कशी आहेस, आणि दादा कुठे, तू कसा आहे? अरे कसा असणार, ठीक आहे. पण हे काय चाललंय, कशासाठी चाललंय मला काय माहिती नाही. आम्ही पण येतो तुमच्या बरोबर. अरे काय खोळ्यासारखं बडबडतोय. मग काय करू वहिनी, तुम्ही गेल्यापासून घरातलं घर पण गेल्यासारखं झालं. कोणाशी भेटायचं ठरवलं ना तरी त्यावर बंदी आहे. वहिनी, तुम्ही परत या प्लीज. बर बर, शांत हो, ऐक माझं. बरं झालं मला भेटलास, मला तुलाच भेटून विचारायचं होतं. आता खरं सांग पंकज, तुम्हाला बंदी कोणी घातली आहे? कोणी सांगितलं तुम्हाला मला आणि अर्जुनला नाही भेटायचं म्हणून? कृष्णा आत्यानं. का असा तोंडचा घास काढून घेतोयस रे? आमची सून भेटली होती, पण नुसती ओळख असल्यासारखं तोंड बघून समाधान मानावं लागलं. खूप बोलायचं होतं रे तिच्याशी, पण नाही बोलू शकलो. का अशी परीक्षा बघतोयस रे आमची? कृष्णाई, तू तर मंदिरात गेली होतीस ना, मग घरी येऊन परत देवघरात बसलीस? काही नाही, असंच आम्हाला बसावंसं वाटलं म्हणून बसलोय. तुझं काही काम होतं का? हो. तू नक्की दर्शन घेऊन आलीस ना?
नाही लवकर आलीस एवढं म्हणून विचारले. प्रसाद प्रसाद कुठे आहे? कृष्णाई काय झालंय? का अशी वागतेस हल्ली? काहीतरी आहे जे तुला सांगायचं नाहीये. काय लपवतेस आमच्यापासून? आम्हाला कुणापासून काही लपवायची काहीही गरज नाहीये. कृष्णात्याचं वागणं बदललंय. कोणाशी काही बोलत नाही, आपल्या आपल्यातच तंद्री लागल्यासारखी असते. तिच्याशी काही बोलायला जायचं म्हटल्यानंतर पण खूप भीती वाटते. तर त्या दिवशी तिने अर्जुन दादाला घराबाहेर काढलं, तुम्ही दोघं गेलात. पण मी आणि प्रिया भांडलो. आम्ही सांगितलं की तुमचे कोणी ते लागत नसतील, पण आमचे दादा आणि वहिनी लागतात. त्यांना भेटायला आम्ही जाणार, त्यांच्याशी बोलायला आम्ही जाणार. तर कृष्णात्या काय म्हणाली माहितीये का? काय? तुम्ही दोघं जर त्यांना भेटायला गेलात तर माझं मेलेलं थोबाड तुम्हाला बघावं लागेल. आता काय बोलणार आम्ही तिला? नाही पंक्या, मला सांग, हे जे आपले घरातले टोळ भैरव आहेत, शाली, नंदा, तो बलराम, कृष्णाईंच्या सतत आजूबाजूला असतात का ते? आजूबाजूला म्हणजे ते घरात असतात म्हणून ते आजूबाजूला असतात, एवढंच. नाही पंकज, तू जे आत्ता बोललास ना, कृष्णाईंचं बोलणं बदललंय, वागणं बदललंय, तुला आजच्या मागचा अर्थ कळतोय का? काय? जे दिसतं तसं नसतं, काहीतरी गोम आहे. आणि याचं उत्तर फक्त कृष्णाईच देऊ शकतात. अहो यात आडेवडी घेण्यासारखं काय आहे मामरे? हे बघा, मला तुम्ही एवढं सांगा, तुमच्याकडे नोकरीसाठी मी लायक माणूस आहे की नाही? खरं सांगू का साहेब, तुम्ही तिकडे नाही, इकडे बसण्यासाठी लायक आहात. नाही मामरे, ती जागा तुमची आहे. दुसऱ्याच्या जागेवर आपला अधिकार नसतो. मी नाही बसू शकत. मी ना तुमच्याकडे इमाने इतबारे नोकरी करू शकतो, आणि मला याची आता खरंच गरज आहे. प्लीज नाही नका म्हणू. मुकुल, जरा आत ये. साहेब, तुम्ही मला बोलवलं? हे अर्जुन साहेब. मामरे, प्लीज साहेब वगैरे म्हणू नका. काय, मी तुमच्याकडे नोकरी करणार आहे, उलट मी तुम्हाला साहेब म्हटलं पाहिजे. म्हणजे म्हणजे मामरे साहेब आजपासून माझे बॉस आहेत. मामरे साहेब, मलाही असा युनिफॉर्म मिळेल का? आता हे जर असंच चालणार असेल ना तर मी परत बोलवणार नाही हा तुम्हाला, आधीच सांगून ठेवते. नाही होत आई, असं म्हणू नका. समजून घ्या की जरा. अहो काय समजून घ्या, किती समजून घ्या? अगोदर सांगायचं होतं ना नाही जमणार म्हणून. मी सांगितलं असतं त्यासनी नाही, पण अगोदर होय म्हणायचं, नंतर नाही म्हणून तोंडावर पाडायचं. अहो अचानक अडचण आली ताई म्हणून. अहो एकटी दुपटीचं काम असतं तर मी सांभाळून घेतलं असतं ना, पण आता कसं तोंड द्यायचं त्यांना? तोंडात चेन घालतील माझ्या ते. ताई दुपारी जमन का? दुपारी येणार आहे मला. अहो ते का माझ्या घरातलं काम आहे का? मनाला येईल कसं केलं? अख्खं अंगण सारवायचंय. आता ऐन वेळेला मी दुसरी बाई कुठून आणू?